ठिकाणी विधान केलेलं आहे की कार्यकर्त्यांना आमचे अन्याय झाला, पक्षाने आदेश दिले तर शिंदे गटाचं नामोनिशाण पण मिळतं. गणेश नाईक हे भाजपाच्या लाटेवर स्वार होऊन अशा पद्धतीच्या गोष्टी करतायत. एक गोष्ट त्यांनी पहिली समजून घेतली पाहिजे, स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब सलग 5 वेळा न पडता निवडून आलेले एक लोकप्रतिनिधी आहेत. ते शिवसेना पक्ष म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहेत आणि त्यांच्या उपकारामुळं त्यांनी जर उठाव केला नसता आणि भाजप आणि शिवसेना अलायन्स झाली नसती तर गणेश नाईकांना मंत्रिपद देखील मिळालं नसतं. हे देखील भान गणेश नाईक साहेबांनी ठेवणं गरजेचं आहे. उठसूट एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करून TRP मिळवणं आणि ब्रेकिंग करणं याच्यातच मला असं वाटतं की गणेश नाईकांचा आता दिवस जातोय. त्याच्यामुळे गणेश नाईक साहेबांना मला विनंती करायची आहे की तुमच्या वयाचं भान राखून तुमचा सन्मान ठेवून आजही शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांच्या सांगण्यावरनं अतिशय शांततेनं सगळ्या गोष्टी घेत आहेत. परंतु अशा पद्धतीनं बोलणं याच्या पुढे शिवसैनिक खपून घेणार नाहीत. ही भूमिका शिवसेना म्हणून आमची राहणार आहे. आणि म्हणून मी उल्लेख केला की नेता बनत असताना किंवा आव्हान देत असताना सलग निवडून येणं आवश्यक आहे, न पडता निवडून येणं आवश्यक आहे. हा माझा त्यांना सल्ला नाही तर त्यांना सूचना आहे. ठाण्यातही भाजपचं महत्व झालं असतं आणि उल्हासनगरमध्ये आणि कल्याण सुद्धा भाजपचं महत्व झालं असतं पक्षानं. नाही, महापौर कुठं झाला असता कुठं नाही झाला असता नंतरचा प्रश्न आहे. पण माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला नसता तर हे मंत्री झाले नसते, हे मात्र निश्चित आहे. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक नकलाकार आता तयार होत आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या.